दिवाळीच्या आधी करायच्या गोष्टी आहेत। प्रोडक्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला छोट्या छोट्या ऍड्स कराव्या लागतील। त्यासाठी समाशी बोलायला लागेल। ओके, एक आर्टवर्क करून घेणे ज्यावर पंगत म्हणजे काय आणि आपण नक्की काय करणार आहोत हे लिहून घेणे। नंतर आपले जे सॅम्पल पदार्थ आहेत त्या आजूबाजूच्या दुकानांमध्ये ठेवणे, त्यासाठी किती कॉस्ट लागेल याचा एस्टिमेट काढणे। ओके। अगं भैरवी, हे सगळं तुझ्या बक्षिसाच्या पैशातनं करूच शकतेस की तू। नाही ना, त्या पैशाला हात लावायचा नाही। का? मग हे सगळं करण्यासाठी भांडवल कुठून येणार? नाही, पण ते बक्षीस मिळालं ना तिले, बरोबर नाही। म्हणजे तुम्हाला सांगतो का बाबा, आमच्या गावी आहे की नाही पोट्टे लोक असे शाळेत स्पर्धेत भाग घ्यायचे, चमचा गोटी ते शेपूट लावणे ह्याले, तर त्यामध्ये ना पोट्ट्यांचे नंबर यायचे। तर नंबर आल्यावर काय होतं, त्यांना बक्षीस मिळायचे 2 रुपये, 4 रुपये, 5 रुपये। तर मास्तर त्यांना काय सांगायचे का, बाबा पोट्टे हो, रस्त्यात कुठेही चॉकलेट गोळ्या खायच्या नाहीत, ते पैसे आई बापाला नेऊन द्यायचे। हा, अहो भैरवी काय शाळेत जाणारी लहान मुलगी आहे का केशा दादा? काय बोलताय तुम्ही? ते काही नाही भैरवी, तू हे जे काही तुझ्या बक्षीस मिळालेले पैसे आहेत ना, ते तुझ्या व्यवसायासाठीच वापर। नाही नाही नाही, मग असं 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 कसं? नाही नाही, पैसे मिळेल ना तर पहिले देवा पुढे ठेवायचे, ते पहिला घास हा देवाचा असतो। 10 लाख रुपये? अहो देव सुद्धा नाही म्हणेल। काय बोलताय तुम्ही? भैरवी, हे पैसे तुझ्या व्यवसायासाठीच आहे, ते व्यवसायासाठीच वापर। त्यासाठी मिळालेत की नाही, त्यांचा पण तोच हेतू होता ना पैसे देण्यामागे। नाही नाही नाही, पण कसं एवढे पैसे स्वतःकडे कसे ठेवायचे आहे की नाही? नाही, आणि सॉरी, म्हणजे माफ करा, मला छोटा माणूस आहे, मला माफ करा बाबा। मला काय म्हणायचंय की बाबा, मोठ्या माणसाने असे लहान मुलांना असं शिकवायचं नाही शिकवायचं। मग काय शिकवायचं? सगळं हडपकर असं शिकवायचं? बाप्पा राजो, सुनबाई, काय बोलून राहिलं ताई? हा, मला सांगा, असं कोण शिकवेल का? सांगा, शिकवेल का? हे बघा ईशा दादा, नाही मला सुद्धा कळतं, काल पडलंय माझ्या कानावर काहीतरी, माझे कान तिखट आहेत। बाप्पा, काय करतो आता, काय करतो? या घरात बोलायची पण चोरी झाली ना। तुम्ही मान्य करताय तुम्ही हे असं काहीतरी घरात बोललायत? हे मी काऊन बोलेन? अरे काय चाललंय तुमचं? थांबा बरं तुम्ही दोघं। भैरवी इथे कामाचा विचार करते, पुढे काय करायचंय काय नाही करायचं याचं प्लॅनिंग करते, आणि तुमचं काय चाललंय? नीलिमा आत्या, हे बघ, भैरवीला पैसे मिळालेत की नाही? ती जिंकली आहे कॉम्पिटिशन, मग तू का ठरवतेस? मी ठरवतच नाहीये, मी भैरवीला तेच सांगतेय की हे पैसे तू तुझ्या याची काही गरज नाहीये। आणि महत्वाचं म्हणजे कुणाचं तरी अर्धवट बोलणं ऐकून ते दुसऱ्याला सांगणं, हे बघ यांनी ना फार गैरसमज निर्माण होतात, कळलं? नको करूस। ते काही मला माहित नाही, पण मला काही तुमचं वागणं पटत नाहीये या बाबतीतलं। तुला काय वाटतं? हा मुद्दाच नाहीये ना। भैरवीचे पैसे आहेत, तिला ठरवू दे ना, तिला काय करायचंय ते। म्हणूनच मी भैरवीलाच सांगतेय की भैरवी, मला म्हणजे हे सांगायला काही आनंद होत नाहीये, पण माझ्या कानावर काहीतरी पडलंय, मी झोपेत असताना काहीतरी ऐकलंय, पण नीट ऐकलंय। नीलिमा, प्लीज, म्हणजे अनिश बोलतोय ते बरोबर आहे। तुम्ही काल झोपेत जे काही ऐकलंय त्यावरून मी माझे निर्णय नाही बदलणार आहे। हे बघा, मला मान्य आहे तुमचा हेतू चांगलाच आहे, पण आता घरात भांडणं होतील असं काहीही करू नका प्लीज। म्हणतात ना, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं। करा काय हवं ते करा, फक्त नंतर रडत बसू नकोस। तुम्ही दोघं नवरा बायको बघून घ्या काय करायचं ते, मी जातेच इथून कशी। खूप दमाला होतं ना, काम करतो, पाय दुखतात, दिवसभर काम, आलो आम्ही, आलो।
हे बघ भैरवी, तू तुझं डोकं शांत ठेव. तुझ्या कामावर सध्या कॉन्सन्ट्रेट कर. यांच्याकडे लक्ष देऊ नकोस अजिबात. होणार आहे अनिश, मला माझी स्पेस हवी आहे जेणेकरून मला कामावर खरंच फोकस करता येईल. त्यासाठी मोठी ऑफिसची जागा लागणार आहे, किचन लागेल, स्टाफ लागेल, ऍडव्हर्टाइजमेंट लागेल, खूप पैसे लागतील त्याच्यासाठी. खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे आपल्याला. आता तर सुरुवात आहे. कसं होणार आहे अनिश? भैरवी, डोंट वरी. हे बघ, आय बिलीव्ह यू. तू सगळं काही करशील. आय नो इट. खरंच तू आहेस ना माझ्या बरोबर? ऑफकोर्स आहे. बस, आता मला काहीच कळायचे नाही. हो, पण अजून किती वेळ लागेल तुम्हाला आजोबा? बरं, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. नाही नाही नाही, प्लीज सॉरी नका म्हणू, पण माऊची पार्टी आज झालीच नाही ना. इट्स ओके, नो वरीज. ठीक आहे, मी ईशानला समजवते. यू डोंट वरी अबाउट दॅट. आणि हो, पाऊस असेल तर प्लीज सांभाळून या. ओके, ठीक आहे, यू कॅरी ऑन. बाय आजोबा. आजोबांना उशीर होणार आहे इरू. का? ते तर सकाळी म्हणाले होते मी वेळेत येईन. आता ईशान परत चिडून बसणार आहे. तुला माहितीये तो किती एक्साइटेड होता. एव्हरीथिंग वॉज प्लॅन्ड आणि आता त्याचा मूड ऑफ झालाय. आपण समजवू ईशानला. पण ताई, आजोबा काय एकटेच आहेत का त्या ऑफिसमध्ये? त्यांनाच का दरवेळी ओव्हर टाइम करायला लागतं? इरू, कारण आजोबा ऑफिसचे टॉपर आहेत ना, आणि आपण सगळ्यात जास्त कोणाकडनं एक्सपेक्ट करतो? टॉपर्स कडनं ना. अगं ताई, पण आज ते आपल्याला नको होतं. आपण आज सगळी पार्टी करणार होतो. इट्स ओके. आजोबा म्हणाले होते ना, माऊ जिंकल्यावर आपण मस्त पार्टी करूया. मग ते नक्की करतील, आज किंवा उद्या, पण ते फॉर शुअर करतील. चल आता ईशानला समजवूया, नाहीतर डंबो सारखा रडत बसेल आणि स्कूल मिस करेल उद्या. त्याला चान्सच हवाय फक्त स्कूल मिस करायला. चल. नंतर नंतर आणि नंतर काय? तरी म्हंटल, एका दिवसात अख्खे अख्खे बिस्किटाचे पुढे कसे संपतात ते? नाही ते काय काय चाललंय? हा, अहो फुकट मिळतंय म्हणून किती खायचं? सांगू का राधा वहिनींना? सांगू? तिले 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 काहून सांगता? हा, अरे लागली भूक, माणसाला लागते ना भूक, खायला लागतं काहीतरी. खाल्लं तर काय गुन्हा केला का? चोरीमारी केली का? खून केला नाही कोणाचा? नाही केलं ना. मग असे इथे असे कोपऱ्यात तोंड घालून लपून छपून कशाला खात होतात? रक्तात साखर जास्त झालीये ना तुमच्या. मागे एकदा ऍडमिट पण करावं लागलं होतं ना तुम्हाला. तुम्हाला कसं माहित? मला सगळं माहित असतं. राधाबाईंनी बोलत होत्या ना, ते ऐकलं होतं मी. माझे कान कुत्र्याचे आहेत, नजर घुबडाची आहे, स्मरणशक्ती हत्तीची आहे आणि चिटकी नाही. काय म्हणाला? कोण काय बोललं? नाही, एवढंच लक्षात ठेवा, माझं बारीक लक्ष आहे. काऊन म्हणजे माझ्या भावाचं घर आहे, त्याला फसवायचं नाही. काय आहे, तो आहे भोळा साम, म्हणून त्याला फसवताय. पण कुणी उपटसूम येईल आणि त्याला वाटेल तसं लुटून नेईल, ते नाही चालणार. बाळदादाला फसवायचं नाही आणि घरात इतर कुणाचे कान भरायचे नाहीत, फूस लावायची नाही.
नवऱ्याने बायकोला फसवलं तर बायकोचे काय हाल होतात माहितीये मला. जे माझं झालं ते मी इतर कोणाचं नाही होऊ द्यायची. अहो पण कुणाला फसवलं आम्ही सांगा ना, कुणाला फसवलं? तुम्हाला सांगतो का बाबा, आमचीच कोंबडी झाली. हे घरातले कधी कापून खातील ना, कळणार नाही. हा मी तुमच्या दोघांबद्दल नाही बोलत आहे. मग तुम्हाला खरंच कळत नाहीये मी कुणाबद्दल बोलतेय ते? हा, उगाच वेड पांघरून पेडगावला जाऊ नका, कळलं? जा, त्यालाही जाऊन सांगा. मले जा बोलले स्वतःच गेली. हा कोणाला बोललेस काय करणार? जाऊ दे, बोलू नका. नाही 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 बाबा, मी तुला सांगतो का बाबा ना, ती चेटकीन आहे ना, चेटकीन ती जाम डेंजर आहे. मला तो वाटतं ना ती तुझ्याबद्दलच बोलत होती. हो, जाम शहाणी निघाली बाई. आधी कशी गरीब बिचारी वाटत होती एकदम, आणि आता एक नंबरची बिलंदर. मी सांगतो ना तुला, ती भैरवीचे कान भरते माझ्या विरोधात. न बरोबर आहे ना. आता इतकी वर्ष ते गुंडाबरोबर राहिलेली, दुनियादारी तर तिला माहीतच असणार सगळी. त्यात आपले भाऊजी ते तिला कॉन्फिडन्स देऊन राहिले. आता काय आपलं ऐकत नाही ते. नाही 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 मामा, हे खपवून घेता येणार नाही. काहीतरी करावं लागेल. तिचं तोंड बंद करावं लागेल, नाही तर तिला इथून हाकलून तरी द्यावं लागेल. हो, ते नंतर काय ते करायचं ते करू, पण आधी त्या सेवानीचं काय करायचं ते तुला जगातून हाकलून देईल ना. ह्या टायमाला कोणाचं बा काय नाही नाही राजे हो, तुले सांगतो ना का बाबा ना, ते तो मटणाचा वास लागला ना, कुत्रा असतो नाही काय, तसा आहे तो मागे लागलाय ना तुझ्या. हो यार मामा, कुठे या सेवानीच्या नादी लागलो ना तेच कळत नाही मला. एखादा भूत बसतो ना मानेवर, तसा बसलाय. त्याचे 10 लाख रुपये फेडण्यासाठी मी त्या भैरवी सोबत नाटक केलं. आता काही झालं ना तरी मला त्या भैरवीकडून पैसे घ्यावेच लागतील. नाही 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 घे, कारण तिची चेटकी नाही ना, ती तिचे कान भरेल. मग तुला ना एक दमडी सुद्धा मिळणार नाही. मी तर तुला सांगतो का बाबा, भैरवीकडून लगेचच पैसे घेऊन टाक. लगेच घेऊ? हा, असं कसं देईल ती? आणि तिने जर बाबांना सांगितलं तर मग काय करू? एकतर आयुष्यभर बाबांनी मला कधी साथ दिली नाही, कधी पाठीशी उभे राहिले नाहीत ते माझ्या. हे कळल्यावर तर कधीच राहणार नाही. नाही, ते पण खरंच आहे, खरंच आहे. मग आता काय करू मी? तूच सांग. नाही नाही काय करू शकतो मी, तुला सांगतो बाबा, माझ्या गावाकडे एक नदी आहे. यार मामा, यार उगाच काय काय गोष्टी बिष्टी सांगू नकोस यार. आवर राजे हो. त्याचं बोलत नाही, काहीतरी भलतीच गोष्ट ऐक, ऐक, शांत हो ना, मी तुला सांगतो. म्हणजे गोष्टीतून मोठी गोष्ट कळते आपल्याला. मी तुला सांगतो, तू ऐक ना राजे हो, माझं वाचना तू. हा बाय, कसं असतं की बाबा, माझ्या गावाकडे एक नदी आहे ना, तर तिथे मोठे आणि छोटे मासे. तुले सांगतो. अरे मामा, मुद्द्याचं बोल ना यार. हा बाबा, मुद्द्याच येतोय ना. तू जरा शांत राहा ना, मला डिस्टर्ब नको करू. मग माझा मुद्दा जिंकून जाय. तर मी काय म्हणतो, बाबा, मोठा मासा आणि छोटा मासा असतो. तर त्या नदीत ना मोठा मासा मिळतच नाही ना आपल्याला. मग त्यासाठी काय करावं लागतं का बाबा, आजूबाजूचे छोटे मासे आहेत ना, ते पहिले जाळ्यात घ्यावे लागतात. ते एकदा का जाळ्यात आले की मग मोठा मासा मिळतो. मोठा मासा कोण? भैरवी. छोटा मासा कोण? संयमी. अरे मामा यार, तिचं काय आता? रे दिवसभर ती संयमी भैरवीच्या अवतीभोवती फिरत असते, माऊ 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 करत. एक तर आपण तिला स्पर्धेत तिच्या विरोधात उभं केलं, काय फायदा झाला त्याचा? नाही मग आता फायदा करून घेऊ ना, आता फायदा करू. तुले सांगतो का बाबा, ती भैरवी तिने संयमीसाठी काय नाही केलं सांग मला. हा, एक तर स्पर्धा सोडून दिली, मग त्या पक्क्याला जाऊन भिडली. एवढं सगळं जर करू शकते तर ती 10 लाख नाही देऊ शकत? हा बरोबर आहे तुझं, पण मग संयमी भैरवीला पैसे का मागेल? नाही, ती नाही मागणार, ती नाही मागणार. आपण मागायला लावू. तुला माहितीये का बाबा, भैरवी नावाच्या साधूचा जीव आहे की नाही, संयमी नावाच्या पोपटा. कळते का तुले? म्हणजे हे बघ,
आता काय करायचा का बाबा, निशाणा आहे ना तो त्या साधूवर नाही धरायचा तर पोपटावर लावायचा. म्हणजे कोणावर? संयमीवर. हा, आता माझा भाषा शोधतोस. हा, पण कसा? हे बघ, हा असा बघा, हा असा. तुला जगतो का बाबा? कळलं? नीट बोलशील ना? अहो साहेब, कशाला काळजी करताय? पण पैसे द्यायचं कबूल केलं तुम्ही? अरे त्यासाठी चाललंय सगळं. काही कर, नीट बोल, नाही तर कुणालाच पैसे मिळणार नाहीत. मलाही नाही आणि तुलाही नाही. स्पीकरवर टाक. टाकतो. बर. हॅलो. मे आय स्पीक टू मिस संयमी माझगावकर? येस, स्पीकिंग. मॅम, मी कदम हॉस्पिटॅलिटी मधून बोलतोय. ओ. मॅडम, तुम्ही त्या कुकिंग कॉम्पिटिशनला आला होता, पण तुम्ही पार्टिसिपेट नाही केलं. हो, पण मी बॅकआउट सुद्धा केलं होतं. पण मॅडम, आय नो मॅडम, पण तुमची प्रोफाईल आम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटली. पण तुम्ही माझं प्रोफाईल का चेक केलं? आता मॅडम, ज्या ज्या लोकांनी त्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला त्या सगळ्यांच्या प्रोफाईल मी चेक केल्या आणि त्यामध्ये तुमची प्रोफाईल होती आणि ती आम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटली. मॅडम, आमच्याकडे तुमच्याकरता अमेझिंग ऑफर आहे. कसली ऑफर? मॅडम, तुमच्या प्रोफाईल मध्ये तुम्ही असं लिहिलं होतं की तुम्हाला बेकिंग मध्ये इंटरेस्ट आहे, ब्रेड, पेस्ट्रीज वगैरे वगैरे. हो, बट नाव आय हॅव चेंज्ड माय प्लॅन्स. अहो मॅडम, चांगली ऑफर होती. ठीक आहे, आता तुम्हाला नको असेल तर मी दुसऱ्या कोणाला विचारून बघतो. काय ऑफर होती? मॅडम, आमची एक फ्रँचायझी तुम्हाला रन करायला मिळाली तर? व्हॉट? फ्रँचायझी? तुम्ही तुमचं नाव काय म्हणालात? माझं नाव माणिक. महेश शिंदे. मी कदम हॉस्पिटॅलिटीचा एम्प्लॉई आहे. मॅडम, तुम्हाला एक सांगू का, असल्या गोष्टी फोनवर बोलून चालत नाही. तुम्ही मला एकदा भेटू शकाल? तुम्ही मला जरा तुमचे डिटेल्स पाठवू शकाल? देतो ना, पण तुम्ही भेटू शकाल का मला अर्जंटली? ठीक आहे, मी तुमच्या ऑफिसला येते. नको, मी तुमच्या घराजवळच आहे, आपण तिथेच भेटूया. चालेल. आय विल बी देअर इन 5 minutes. ओके? ओके, आय सी यू इन 5 minutes. 5 मिनिटात येते. कोणाचा फोन होता? फोन कोणाचा होता? कोणाचा नाही. मग काय, आपले एकटी आपले बरोबर. हॅलो, अच्छा कॉमेडी करते का तू पण? मला एक बिझनेसची ऑफर आली होती, तुम्हाला नाही कळणार. एक मिनिट, कुठे चालली? कुठे? माझं काम आहे. हो, काम काम आहे. नाही नाही, बरं कसं पोरीबाईने काम करायला पाहिजे, आजोबांचं नाव मोठं करायला पाहिजे. पुट्टे काम कर, मोठी हो, मले पण तेच पाहिजे ना. काय छोटा मासा जाळ्यात सापडला, आता मोठ्या मासाची गंमत. हाय, मी महेश शिंदे. हे माझं कार्ड. आमच्या केक्स आणि बेकरी प्रॉडक्ट्सच्या फ्रँचायझीज आहेत. आय नो. त्यातली एक फ्रँचायझीज आम्ही तुम्हाला रन करायला देऊ शकतो. व्हॉट? यस. अहो, दरवर्षी आमची कंपनी एका नवीन यंग टॅलेंटला संधी देते आणि यावर्षी आमच्या कंपनीने तुमचं नाव शॉर्टलिस्ट केलंय. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर. ऑफकोर्स मी इंटरेस्टेड आहे. ग्रेट. मग तुम्ही डिपॉझिट भरा आजच्याच
काही नाही, फक्त 10 लाख रुपये. 10 लाख? हो. अहो मॅडम, असं काय करताय? अहो, आमची कंपनी तुम्हाला नाव देणार, क्लायंट देणार, जागा देणार आणि आमच्यासारख्या वेल नोन कंपनीचा ब्रँड तुम्हाला सपोर्ट करणार. मग त्याची थोडीशी किंमत असेलच ना. आणि जे 10 लाख रुपये तुम्ही इन्व्हेस्ट केले त्याचं प्रॉफिट जे मिळणार ना ते तुमचंच असणार. मग काय विचार केला? मला ऍक्च्युली घरच्यांशी बोलावं लागेल. बोला, पण आजच्या आज. कारण या स्कीमसाठी बरेच लोक इंटरेस्टेड आहेत. माझी इच्छा आहे हे काम तुम्ही करावं, अशी संधी परत मिळणार ते, स्पेशली तुमच्यासारख्या अनुभव नसलेल्या नवीन मुलींसाठी. तुम्ही मला फोन करा, मी तुमच्या फोनची वाट बघतो. आजच कळवा. ऑल द बेस्ट.